मराठा क्रांती नेते मालवण शहरात पोहोचले आणि त्यांच्या असंख्य समर्थकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन आसमंत दणाणून टाकला। मनोज जरांगे पाटील यांच्या बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून जंजिरे राजकोटवर जाऊन जरांगे पाटील यांनी शिवपुतळ्याच्या ठिकाणी भेट दिली। यावेळी त्यांनी मला प्रचंड दुःख झाल्याचे सांगितले। माझ्या शिवरायांच्या पुतळ्याची दुरावस्था कोणी केली असे सांगत त्यांनी आपले डोळे पुसले। 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांनी झाकलेल्या पुतळ्याचे दर्शन घेतले। राजकोटवरून मालवणमध्ये आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की अशा प्रकारचे बांधकाम करणारे सुटायला नकोत। राजकारणी पुतळ्याचे राजकारण करणारच, पण त्यांचा हिशोब जनता करणार आहे। थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होईल असेही त्यांनी सांगितले। ही घटना छत्रपती शिवरायांचा स्मारक पाडले ती दुर्दैवी आमच्या पोटीतच होणं दुर्खवल्या, पण ह्या राजकारणी लोकांना याच्यामध्ये राजकारण सांगतो दोघांनी पण। आमचं एवढंच म्हणणं आहे की छत्रपती शिवरायांचा वापर करून त्याच्यावरती राजकारण नका। तुम्हाला खूप जागा आहे दुसऱ्या राजकारण करण्यासाठी। जो कोण दोषी आहे ना तो कायमचा मध्ये पाहिजे। एक तर कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणारा असो किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असंही सुटलेच नाही पाहिजे, तर ते थांबणार आहे। कारण जर दर्जाहीन बांधकाम तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे। आता आपणही प्रत्यक्ष तिथं जाऊन बघूया, आपणही इकडूनच बोलतोय काय होतं कसं होतं। त्याचं थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार। छत्रपती शिवाजी महाराज टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।